एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पुण्यात प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। झेंडा वंदनाला उपमुख्यमंत्री अजित पवार येण्यापूर्वी हे आंदोलन सुरू आहे। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन सुरू आहे। दिव्यांगांना 6000 पेन्शन देण्याची प्रहारची मागणी संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमार आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, खरं तर आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत, ध्वजारोहणासाठी येणार, मात्र त्यापूर्वीच आता प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले। काय या संदर्भात सविस्तर माहिती? शिवाजीनगरच्या पोलीस संचालन मैदानाच्या बाहेर प्रहार संघटनेच्या वतीनं दिव्यांग बांधवांचं हे आंदोलन सुरू आहे। वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्या नेमक्या काय आहेत हे आपण थेट जाणून घेऊयात। तुम्ही आंदोलनासाठी सगळे एकत्र आलेला आहात, काय तुमची प्रमुख मागणी आहे जी तुम्हाला सांगायची आहे अजित पवारांना? दिव्यांगांना 6000 रुपये पेन्शन ही मिळालीच पाहिजे। त्यांना घरकुल मिळालं पाहिजे, निर्वाह भत्ता मिळाला पाहिजे। त्यांच्या जेवढ्या सुविधा आहेत गव्हर्नमेंटच्या ते त्यांना लवकरात लवकर मिळावा। पेन्शन पण त्यांना वेळेत मिळावी। 2-2, 3-3 महिने राखलेले असतात, तसं नाही व्हायला पाहिजे। आज प्रजासत्ताकाचा दिवस, तुम्ही सगळे आंदोलन करताय, काय अपेक्षा आहे तुम्ही? आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आता बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आज आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन भीक मागो आंदोलन ठेवलं आहे। आज अजितदादा पवारांनी पोलीस ग्राउंडवर आंदोलन ठेवलेलं आहे। त्यामुळं आज अशा आमच्या मागण्या आहेत की बरेच दिवस झालं कर्नाटक सरकार, बाकी इतर सरकार दिव्यांगांना 6000 पेन्शन देतं आहे आणि आपलं सरकार दिव्यांगांना अगदी तुटपुंजी पेन्शन आहे। किती पेन्शन मिळतं आता दिव्यांग? 1500 रुपये पेन्शन मिळते। तर 1500 पेन्शनमध्ये आपलं दिव्यांगांची उदरनिर्वाह पण होत नाही। मग अपेक्षा काय आहे तुमची? काय मागणी? 6000 मिळावे आपण बघतोय 1500 रुपये नाहीये, वेळेत सुद्धा दिव्यांगांना पेन्शन भेटत नाहीये। बाकी आमदार खासदारांना पेन्शन त्यांना भेटते वेळेत आणि बाकीच्यांचे पगार वेळेत होतात, मग आमचे का होत नाही, दिव्यांगांना का मिळत नाही? आजच्या दिवशी तुम्ही हे आंदोलन करताय, तुम्हाला वाटतं तुमच्या मागण्या पूर्ण होतील? नक्कीच आमच्या ज्या मागण्या आहे त्या नक्कीच पूर्ण होईल ही आमची अपेक्षा आहे। तुम्हाला आत्ता जी पेन्शन मिळते त्यात किती तफावत आहे जी इतर राज्यांच्या तुलनेनं तुम्हाला बघायला मिळते? बोला किती इतर राज्यांमध्ये किती मिळते? इतर राज्यामध्ये 6000 आहे, आम्हाला 1500 आहे। 1500 तर आमचं काय वाटतंय? नक्कीच ज्ञानेश्वर, या आंदोलनासंदर्भातले ताजे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद।